परंतु त्यानंतरनं मी सातत्याने 10-12 दिवस निकाल लागल्यानंतर मी कोणाच्याही बाबतीमध्ये एक तोंडातनं ब्र शब्दसुद्धा काढला नव्हता. ठीक आहे, कारण हा जनतेचा कौल नव्हता, जनतेचा कौल वेगळा होता. ठीक आहे, काही गोष्टी झाल्या असतील त्याच्यामधून काय कोणी ज्या पद्धतीने केलं असेल, परंतु एक 2 दिवसानंतरनं निकाल झाला. 2 दिवसानंतरनं संबंधित जे उमेदवार आहेत ज्यांनी माझ्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवली, गुजर निंबाळकरवाडीचे माजी सरपंच आणि आत्ताचे नगरसेवक व्यंकोजी खोपडे यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की तुम्ही वसंत मोरेंना काय सल्ला देताल. तर त्यांनी त्याच्यामध्ये असं बोलून टाकलं की त्यांना मी सांगेल पाय जमिनीवरती ठेवा. आयुष्यात 20 वर्ष या भागामध्ये, 15 वर्ष नगरसेवक, 4-5 वर्ष नगरसेवक नसताना 19-20 वर्षामध्ये सातत्याने वसंत मोरेचे पाय हे जमिनीवरच राहिले. कधीच आभाळाला टेकवण्याचा प्रयत्न वसंत मोरेंनी केला नाही. म्हणून वसंत मोरे आजसुद्धा लोकांमध्ये फिरतोय, लोकांमध्ये आहे. परंतु ज्या पद्धतीने निकाल झाला त्याच्यानंतरनं मग मी संबंधित उमेदवाराच्या संदर्भातील जे काही अनधिकृत बांधकामाच्या बाबतीमध्ये एक जनहित याचिका दाखल केली. ती जनहित याचिकेचा कालच पहिली तारीख पडली आहे. आतापर्यंत 2 तारखा झाल्या. त्याच्यामध्ये मला वाटतं की बऱ्यापैकी प्रभाग क्रमांक 38E मधील 2 उमेदवार सोडले तर सर्वच उमेदवारांनी कालच्याला कोर्टामध्ये हजेरी लावली होती. आणि कोर्टामध्ये हजेरी लावली. कोर्टाने कालच्याला अपेक्षेप्रमाणे 3 आठवड्याची मुदत संबंधित उमेदवार यांना 3 आठवड्याची मुदत दिली की त्यांचं म्हणणं मांडण्याकरता. 7 मार्चला ती पुन्हा एकदा कोर्टाची तारीख आहे. तब्बल 181 अनधिकृत फ्लॅट बांधकाम केल्यानंतरनं, की ज्याच्यामध्ये मी सविस्तर अशी प्रेस कॉन्फरन्स केली होती आणि ती सर्वांनी पाहिली आहे. त्याच्यामध्ये मी ज्या जागेवरती सर्व नंबर 8 गुजर निंबाळकरवाडी या सर्व नंबर 8मध्ये जी बांधकामं झाली होती त्या ठिकाणी PMRDAच्या माध्यमातून शेतीना विकास, हिलटॉप हिलस्लोप आणि 18 मीटरचा रस्ता असं सर्व बाधित असताना सुद्धा त्या ठिकाणी संबंधित उमेदवार भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक व्यंकोजी खोपडे यांच्या खोपडे डेव्हलपर्स या फर्मच्या नावाखाली या भागामध्ये शिवगोरक्ष स्मृती विला, म्हणजे मी तर फक्त आतापर्यंत एकाच फर्मचा माहिती काढली आहे. बाकीच्या या उमेदवारांच्या अजूनही खूप फर्म आहेत की ज्याच्यामध्ये ते स्वतः पार्टनर आहेत. या फर्मचा पॅन कार्ड नंबर आहे AAPFK4087L असा त्यांचा पॅन कार्ड नंबर आहे. आणि या पॅन कार्डमध्ये पार्टनर जी आहेत ती श्री व्यंकोजी मारुती खोपडे, श्री कानिपनाथ जगन्नाथ खोपडे, श्री गजानन केरबा खोपडे आणि श्री रामदास काशीनाथ खोपडे हे असे 4 मालक ह्या खोपडे डेव्हलपर्सचे आहेत. यांच्याच या फर्मच्या नावाखाली 141 आणि संबंधित उमेदवारांच्या वडिलांच्या नावाखाली 40 असे 181 अनधिकृत फ्लॅट यांचे रजिस्टर्ड SRO ऑफिसला, सब रजिस्टर्ड ऑफिसमध्ये या ठिकाणी त्यांनी रजिस्टर्ड डॉक्युमेंट्स करून दिलेले आहेत लोकांना. म्हणून मी कालच्याला या संदर्भामध्ये काही चौकशा चालू केल्या. चौकशा चालू केल्या असता माझ्या एक गोष्ट अजूनही याच्यामध्ये लक्षात आली की बघा, सर्वसामान्य नागरिक ज्या टायमाला फ्लॅट खरेदी विक्रीला जातो, म्हणजे सर्वसामान्य नागरिकाला एक न्याय आणि बिल्डरांना दुसरा न्याय. हे कसं काय? सर्वसामान्य नागरिक ज्यावेळेस एखाद्या SROकडे म्हणजे सब रजिस्टर ऑफिसला आपल्या फ्लॅटचं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करण्यासाठी किंवा आपल्या फ्लॅटचं खरेदी खत करण्यासाठी जातो, तर त्याच्यामध्ये तिथं त्या मोठ्या अक्षरामध्ये सूचना लिहिलेल्या आहेत, नियमावली लिहिलेल्या आहेत की जो गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन असतं, गव्हर्नमेंट व्हॅल्युएशनच्या खाली तुम्हाला कोणताही फ्लॅट विकत घेता येणार नाही किंवा विकता येणार नाही. एक वेळेस तो तुम्ही अभावमध्ये म्हणजे तो एक्स्ट्रा पैसे देऊन तुम्ही तो जास्त आहे त्याच्यापेक्षा सरकारी व्हॅल्युएशनपेक्षा जास्त किंमत देऊन तुम्ही तो खरेदी करू शकता किंवा विकू शकता, परंतु दिलेला सरकारने ठरवलेल्या मोबदल्यापेक्षा तुम्ही कमी मोबदला घेऊ शकत नाही असा नियम आहे. आणि याच नियमाच्या काही प्रति मी या ठिकाणी काढून आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्र स्टॅम्प अधिनियम 1958 कलम 32A 39 46 47A याप्रमाणे शासनाने निश्चित केलेल्या बाजारभावापेक्षा कमी मोबदला दाखवून दस्त नोंदणी करणं हा थेट कायद्याने गुन्हा आहे. याच्यामध्ये शिक्षा सुद्धा आहे, म्हणजे हा शिक्षेस पात्र गुन्हा आहे. फरकाची पूर्णपणे स्टॅम्प ड्युटी, त्याच्यासाठी मोठा दंड प्लस व्याज आणि गंभीर प्रकरणातली फौजदारी खटला असा दाखल केला जातो. आयकर कायदा 1961 कलम 50C आणि 56(2)(x) या माध्यमातून संबंधित आरोपींवरती हा गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस आयकर विभाग करतो. मालमत्ता व्यवहारात कमी किंमत दाखवून काळा पैसा वापरणे, करचुकीविरुद्ध गंभीर हा गुन्हा आहे. याच्यामध्ये शिक्षा होते फरकाची रक्कम उत्पन्नात धरून 30% पेक्षा जास्त कर वसूल करण्याची याच्यात प्रोसेस आहे. आणि त्याला व्याज सुद्धा लावता येतं. जप्तीची कारवाई त्या संदर्भामध्ये होते. आता मी जे काही ह्या एका फर्ममध्ये खोपडे डेव्हलपर्सच्या एका फर्मच्या संदर्भामध्येच मी बोलतोय. माझा अजून तपास चालू आहे, मी अजून तपास करतोय. आणि त्या तपासाअंती मला आत्ता या एकट्या खोपडे डेव्हलपर्सचे जे काही मी 181 ॲग्रीमेंट काढले, ह्या 181 ॲग्रीमेंटपैकी माझा अजून तपास चालू आहे. त्याच्यातील मी 83 ॲग्रीमेंट असे काढलेत. हे 83 ॲग्रीमेंट आहेत की खोपडे डेव्हलपर्सने हे 83 ॲग्रीमेंट हे दस्त
हवेली 18, हवेली 17, हवेली 2, हवेली 18, हवेली 16, 13, हवेली 20, 15, 16, हवेली 9, हवेली 2, म्हणजे ह्या अशा ठिकाणी 83 दस्तक करून दिलेले. त्याच्यामधले 181 मधले म्हणजे अजूनही आहेत, परंतु जास्त फरक ज्याच्यामध्ये येतो तो ते 83 दस्त आम्ही काढलेले आहेत. ह्या 83 दस्तामध्ये मी तुम्हाला उदाहरणार्थ एकच दस्त सांगेल. 2017 साली एक दस्त झालेला आहे, याचा नंबर आहे दस्त क्रमांक 487 2017. या दस्ताचा बाजारभाव जो त्या ठिकाणचा पाहिला ज्यावेळेस 2017 झाला, आता कदाचित तो वाढलेला असेल. 2017 साली ज्यावेळेस हा दस्त झाला त्यावेळेस त्या ठिकाणची जर तुम्ही किंमत पाहिली तर सरकारी व्हॅल्युएशन त्या ठिकाणचं 17,61,000 रुपये. म्हणजे तुम्ही 17,61,000 रुपयाच्या खाली 1 रुपया सुद्धा तुम्हाला विकता येत नाही. जर त्याच्यामध्ये काही तरतुदी असतील तर थोडंफार 2-5% फरक केला तर तो चालू शकतो. परंतु या ठिकाणी जो फरक आहे तो जर आपण पाहिला ना तर बघा, तो 17,61,000 रुपये त्याची किंमत आहे त्या फ्लॅटची. आणि तो फ्लॅट तिथं ॲग्रीमेंटमध्ये मी जे दाखवलं, ज्याचा स्टॅम्प भरला गेला तो भरला फक्त 12,50,000 रुपयांचा. म्हणजे 12,50,000 रुपयाचा जो स्टॅम्प आहे त्याचा दस्त क्रमांक आहे 17,473 2016 आणि 487 1/2/2017. आता हा 2017चा जो दस्त आहे याची किंमत 17,61,000 रुपये 2017 झाली बाजारभावाप्रमाणे असताना सुद्धा 13 लाख रुपयाला हा दस्त म्हणजे हा फ्लॅट जो काय आहे हा फ्लॅट 13 लाख रुपयाला विकला गेला. त्यामुळे त्याच्यामध्ये बाजारभावापेक्षा 4,61,000 रुपयाची स्टॅम्प ड्युटी कमी भरण्यात आली. दुसरा दस्त जो आहे की 17,473 2016 याचं व्हॅल्युएशन जर तुम्ही पाहिलं तर व्हॅल्युएशन त्याचं सुद्धा 17,61,000 रुपये आहे, परंतु तो फ्लॅट 12,50,000 रुपयाला विकला आहे. ह्याचा जो डिफरन्स आहे ना तो 5,11,000 रुपयांचा डिफरन्स आहे. म्हणजे सामान्य नागरिक जर तिथं ह्या अशा प्रकारच्या खरेदी करायला गेला तर त्या सामान्य नागरिकाला लगेच त्याला कायद्याची तरतूद, त्याला शिक्षेची तरतूद, त्याला बाकीच्या या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. मग हे 4-4, 5-5 लाख रुपये असे कमी भरतात लोक. ह्यांना कसं का बरं याच्यामधून सूट मिळते? ह्याच्यावरती आम्ही सब रजिस्टर जे आहेत की हवेली 2018 शिवाय याच्यामध्ये त्याला काय म्हणतात ते वकिलांनी काय केलं होतं, कसलं सर्च रिपोर्ट जो मारला होता ना, सर्च रिपोर्टमध्ये सुद्धा ॲडव्होकेट गोरे म्हणून आहेत. ह्या ॲडव्होकेट गोरेंच्या बाबतीमध्ये सुद्धा माझ्याकडे खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी झालेल्या आहेत. तर यांनी सुद्धा या गोरे साहेबांनी इथं सर्च रिपोर्ट जे लावले ते एकसारखे सगळ्यांचे सर्च रिपोर्ट एकसारखेच आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात तफावत आहे. आता तो विषय मी गोरे साहेबांचा विषय नंतर घेणार आहे, परंतु आता सध्या खोपडी डेव्हलपर्सच्या माध्यमातून जो काही विषय झाला आहे हा संपूर्णपणे 87 डॉक्युमेंट्स आहेत जे अधिकृत दस्त आहेत या सर्वकडनं मी काढलेले सब रजिस्टर ऑफिसकडनं हे आपण काढलेले दस्त आहेत. हे संपूर्ण दस्ताची किंमत साधारण 16, 17, 18 या 3 वर्षामध्ये जे सगळे झालेले दिसते. 19ला पण आहे. म्हणजे त्याच वेळेस 17 ते 19 याच कालावधीमध्ये संबंधित उमेदवार हे या भागाचे लोकनियुक्त सरपंच होते. मग लोकनियुक्त सरपंच असताना सुद्धा तुम्हाला अनधिकृत बांधकाम करता येतं? कशा गोष्टी तुम्हाला जमतात मला माहीत नाहीये. मग त्यांनी या खोपडे डेव्हलपर्सनी 16, 17, 18 आणि 19ला अगदी क्वचित दिसतात एक 2 डॉक्युमेंट्स फक्त 19चे आहेत. बाकी 16, 17, 18 या 3 वर्षामधले 17 आणि 18 विशेषतः 17 आणि 18 या 2 वर्षात ते जास्त डॉक्युमेंट्स ज्या वर्षी स्वतः व्यंकोजी खोपडे हे स्वतः त्या भागाचे लोकनियुक्त सरपंच होते. त्यांनी त्या टायमाला त्या ठिकाणी जे हे 83 फ्लॅट विकले आहेत, या 83 फ्लॅटची सरकारी बाजारभावाप्रमाणे जर आपण सगळी किंमत पाहिली तर 14,87,97,099 रुपये. 14,87,97,099 रुपये हे सरकारी व्हॅल्युएशन आहे 87 फ्लॅटचं. आणि ह्यांनी त्या ठिकाणी हे जे फ्लॅट दाखवलेत जे विकलेत की बाजारभावापेक्षा कमी रकमेने ते विकता येत नाहीत. मी ते आता अमेंडमेंट सगळं तुम्हाला कायद्यातले सांगितल्यात. आणि हे 14,87,97,099 रुपयाचे हे फ्लॅट त्यांनी विकत असताना अधिकृतपणे स्टॅम्पवरती 12,57,46,996 रुपयाला विकलेत. म्हणजे शासनाचा 2,30,50,103 रुपयाचा महसूल बुडवलाय. 2,30,50,103 रुपये हा बाजारभावापेक्षा जो फरक येतो ना तो फरक त्यांनी जो दाखवला नाहीये जो बुडवलाय असं मला थोडक्यात म्हणायचं आहे. बाकी ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी मला ज्या त्यातल्या माहिती आहेत त्या गोष्टी मी आयकर विभागाकडे रितसर तक्रार मी दाखल केलेली आहे. याच्यामध्ये स्क्रुटनी होईल. जर त्यांनी खऱ्या अर्थानं जर कर चुकवेगिरी केली नसेल तर कदाचित त्यांच्यावरती कारवाई पण होणार नाही. परंतु माझं एक प्रांजळ मत आहे की सामान्य नागरिकाला वेगळा कायदा आणि पुढाऱ्यांना वेगळा कायदा असा का? तुम्ही सुद्धा लोकनियुक्त सरपंच होते. मग लोकनियुक्त सरपंच असताना सुद्धा तुम्ही 2-2, 3-3 कोटी रुपयांचा लोकांचा टॅक्स फक्त 83 फ्लॅटमध्ये. माझ्याकडं फाईल कुठे? माझ्याकडं त्या वॉर्ड क्रमांक 3 खोपडे नगर या ठिकाणची माझ्याकडे फाईल आहे. 4,335 फ्लॅट. लोक काम करत नाही. 4,335 फ्लॅट त्या ठिकाणी बांधण्यात आले आहेत वेगवेगळ्या बिल्डरांच्या माध्यमातून. मी आता त्या सगळ्यांची नावं बाहेर काढणार आहे कारण
आम्ही 20-20 वर्ष कामं केली राहू. 20-20 वर्ष आम्ही कामं करत असताना अशी तर संपत्ती वसंत मोरेंनी गोळा केली असती ना. 20 वर्ष जनतेचं काम करतोय मी. आयुष्यात भविष्यात कधी 1 रुपयाचा अनधिकृत विषय मी केला नाही. माझ्या नावावरती अशी कुठलीच तक्रार नाही आहे आणि भविष्यात सुद्धा नसेल. म्हणजे आम्ही जो काही व्यवसाय केले, जे काही विषय केले, त्याच्यामध्ये आम्ही अशा पद्धतीने कधीच गेलो नाही. जर अशा पद्धतीची ही 14-14, 15-15 कोटी रुपयांची प्रॉपर्टी तुम्ही जर 83 फ्लॅटमध्ये असेल तर या ठिकाणी माझ्या माहितीनुसार या संबंधित लोकप्रतिनिधींच्या त्यांच्या या फर्मबरोबर त्यांच्या अजूनही 2-3 फर्म आहेत, त्या फर्मचा मिळून साधारण 1000 ते 800 फ्लॅटची विक्री त्या ठिकाणी झालेली आहे. 1000 ते 800 फ्लॅटची विक्री यांच्या फर्ममधून. 4335 फ्लॅट त्या ठिकाणी, फक्त फ्लॅट म्हणतोय आम्ही बिल्डिंगचे. बाकी बैठी घरं नाही. बैठ्या घरांच्या बाबतीमध्ये मी एक सुद्धा विषय घेतला नाही. तर सिंगल लोकांचा आमचं म्हणणं आहे की याच्यामध्ये कुठल्याही गरीबावरती कारवाई झाली नाही पाहिजे. मी त्या पद्धतीने कालच्या सुद्धा जे पत्र दिले त्या पत्रामध्ये सुद्धा आम्ही सांगितलंय की सर्वसामान्य नागरिक जो गरीब असतो ना, त्याला काय वाटतं असं स्वप्न असतं की माझं स्वतःचं घर झालं पाहिजे, माझं स्वतःचं घर असलं पाहिजे. परंतु ही अशी लोक आहेत ना जी फसवणुकी करायला बसलेली आहेत. ह्या लोकांच्या बाबतीमध्ये ही लोक, अहो मी ज्या टायमाला हे ॲग्रीमेंट पाहिलं माझं डोकं काम करा ना की अरे किती निर्ढवलाय तुम्ही. अशा पद्धतीने तुम्ही कामं करता. एवढे निर्ढवलेले असतात तुम्ही लोक. म्हणजे ही थोडक्यामध्ये या 4335 लोकांची शुद्ध फसवणूक आहे. याला थोडक्यात कायद्याच्या भाषेमध्ये कोल्ड ब्लडेड मर्डर असं म्हटलं जाईल तर वावगं ठरणार नाही. कारण जे ॲग्रीमेंट जोडलेत ना, हे ॲग्रीमेंट आहेत. त्या ॲग्रीमेंटमध्ये जे ॲग्रीमेंट जोडलेत त्या प्रत्येक ॲग्रीमेंटमध्ये यांनी PMRDने 2018 साली यांना एक दाखला दिला आहे. 2018 साली तुम्ही सरपंच 2017 साली होता. 2018 साली जो PMRDने दाखला दिला की ह्या जागेवरती हिलटॉप हिलस्लोप आणि शेतीनार विकास झोन आहे, 18 मीटरच्या रस्त्याने हा परिसर बाधित आहे. हे त्यांना PMRDने दिले 2018ला पत्र. मला तर आता 26ला दिलं. 18ला दिलेलं पत्र सुद्धा या लोकांनी त्या खरेदी खतामध्ये जोडले. हो, हे बिचारा लोकांना गरिबांना काय माहिती. ग्रामपंचायतीच्या तुम्ही काय संबंध आहे ग्रामपंचायतीला परमिशन द्यायचा? तुमचा कधीच हक्क काढून घेतला 2010 साली. अजून तर लय घुसणार आहे मी. अजून तर बऱ्याच काय गोष्टी आहेत. ह्या खूप म्हणजे नगरसेवक पद आहे ना, हा काटेरी मुकुट आहे. 15 वर्ष तो वसंत मोरेच्या डोक्यावरती होता. सातत्याने तो मी इमानदारीने जपला. परंतु ज्या पद्धतीने तो काढून घेण्यात आला ना, इतकं सोपं नाहीये. मी सातत्याने सांगतो इतकं सोपं नाहीये. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येकाला हिशोब द्यावा लागेल. प्रत्येकाचा म्हणजे ज्यांनी या गोष्टीमध्ये काम केले ना, कुणी पण असू द्या, यातला फक्त 4च आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त अजून जे बाकीचे असतील ना, सगळ्यांची माळ लागणार. कुठल्या सिटी झाल्यात, नर्मदा कुठं झाली, भद्रावती कुठं झाली, काय कुठं झाली, सगळ्या सिटी बाहेर काढतो मी आता. कारण मला वाटतं की आम्ही एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न या कात्रज भागामध्ये मी केला. परंतु ज्या पद्धतीने त्यांना म्हणावं पाय जमिनीवर ठेवा. आयुष्यात 15 वर्षाच्या कालावधीमध्ये वसंत मोरेचे पाय कायम जमिनीला लागलेले आहेत. कधीच कुठल्याही माणसाला मी कधीच माझ्याकडनं अन्याय झाला नाही. माझ्याकडनं कुणावरतीच कधी मला लोक म्हणतात ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी वसंत मोरे लाद घातल्याशिवाय. म्हणजे काय, आम्ही कालच्याला आमच्या पत्रामध्ये स्पष्ट भाषेमध्ये दिले PMRDने सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणच्या गोरगरीब लोकांवरती कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. परंतु ज्या लोकांनी ह्या लोकांना फसवलं नाही, गरिबांना, हे 4335 गरिबांना जे फसवलं ना, ह्यांच्यावरती कठोर कारवाई झाल्या पाहिजे. यांना जेल झाली पाहिजे, यांना अटक झाली पाहिजे. यांनी जर 2-2 कोटी रुपयांचे इन्कम टॅक्स तुम्ही जर बुडवत असाल तर तुमच्यावरती कारवाई झाल्या पाहिजे. आणि त्या कारवाई मी आता जेवढे काही महिने मी बाहेर आहे ना, तेवढे महिने प्रत्येकाच्या बाबतीमध्ये ज्यांनी कुणी खोपडेनगरमध्ये गोरगरिबांना फसवले ना, त्या सगळ्यांना याचा हिशोब द्यावा लागणार आहे. सगळ्यांच्या पाठीमागे आयकर असेल, PMRD असेल, पुणे महानगरपालिका बांधकाम विभाग असेल, सगळे याच्यामध्ये सगळ्यांकडून मी या कायदेशीर प्रोसेस पूर्ण करणार आहे. कायद्याची जी माझी लढाई आहे ती कायद्याची लढाई माझी कोर्टामध्ये चालू आहे, ती चालूच राहील. मान्य आयुक्त साहेबांच्याकडे जर चालू आहे ते पण चालूच राहील. कायद्यावरती माझा विश्वास आहे. 100% जे निर्णय मला कोर्ट देईल तो मला मान्यच असणार आहे. मला तो करावा लागेल, मान्य करावा लागेल. जे अमेंडमेंट आहेत की वर्षभराच्या आतमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये हा निकाल द्यावा लागेल आणि ते कोर्ट ठरवेल. त्यामुळे मला वाटतं की कुणी या भ्रमात राहू नये की आम्ही नगरसेवक झालो, आता काही आमचं काय होऊ शकत नाही. मी बसलो इथं. त्यामुळं आता फक्त इन्कम टॅक्स आला आहे. आता इथून पुढे अजून ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी चालू होणार. वसंत मोरेचे पाय जमिनीवरती आहेत, जमिनीवरती राहतील, मरेपर्यंत जमिनीवरती राहतील. गोरगरिबांसाठी जो माझा हंटर, माझा दांडा जो बाहेर निघतो तो कायम निघत राहणार. फक्त माझी सुद्धा सर्व नागरिकांना विनंती की थोडे दिवस मला या सगळ्या विषयामध्ये द्या. अजून एक 15-20 दिवसाचा कालावधी मला सगळ्या या विषयामध्ये लागेल. या 15-20 दिवसाच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा वसंत मोरेचा जनता दरबार चालू होणार आणि आता तो शहरातल्या सगळ्या भागामध्ये होणार. जो जनतेला 2022 ते 2026 4 वर्षामध्ये माझ्याकडे कुठले नगरसेवक पद नव्हतं, परंतु मी काम करतो. मी आता पण करणार, आता पण काम करतो, ठोकून कामं करत राहणार. कारण ज्या पद्धतीने पाठीत खंजीर खोपसायचं काम ज्या लोकांनी केलं ना माझ्या ईमध्ये, प्रभाग क्रमांक 38 ईमध्ये, त्यांना सुद्धा हिशोब द्यावा लागणार. त्यांनी असं समजू नका की निवडून आलेला उमेदवार म्हणजे एकच माझं टार्गेट आहे. ज्यांनी कारस्थाने केलेत ना त्यांना सुद्धा या सगळ्या विषयांचा त्यांच्या सुद्धा पाहिजेत. त्यांच्या सगळ्या गोष्टी काढलेल्या आहेत. कुठं कुणी बिल्डिंगी बांधल्या आहे, कुठं कुणी काय केलं, कुणी इन्कम टॅक्स भरला नाही, कुणी 4 मजले बांधले आणि कॉर्पोरेशनकडनं कंप्लिशन घेतलं नाही, सगळे माझ्याकडे. या सगळ्या गोष्टींचा हिशोब सगळ्यांना द्यावा लागेल. आत्ताच तुर्तास तरी ह्या फक्त एका फर्मच्या बाबतीमध्ये मी आज माहिती दिली आहे. पुढे सुद्धा भविष्यामध्ये या सगळ्या विषयांच्या बाबतीमध्ये अजूनही काय होतं. माझं पत्र कालच
माझं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे हे पत्र गेले. संबंधित अधिकाऱ्यांचे मी जे काही प्रिन्सिपल डायरेक्टर इन्व्हेस्टिगेशन इन्कम टॅक्स विभाग पुणे यांच्याकडे मी हे पत्र इन्व्हर्ट केलेले आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी संबंधित अधिकारी एक कमिटी नेमून ते स्क्रुटनी करणार आहेत. त्याच्यामध्ये तथ्य आढळल्यास यांना कारवाई करावी लागेल. जर संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही तर त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा काय करायचं पुढे ते भविष्यात ठरेल. एवढंच आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून सांगतो. आणि पुन्हा एकदा या संदर्भामध्ये ज्या काही नवनवीन अपडेट्स असतील ते येथील पुढच्या चालू आठवड्यामध्ये सुद्धा एक मोठा अजून एक विषय की ज्या विषयामधून संबंधित लोकांवरती पुणे महानगरपालिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये गुन्हे दाखल करावे लागतील अशा पद्धतीचा विषय आहे. त्या विषयाच्या बाबतीमध्ये माझी पूर्ण चौकशी सगळी पूर्ण झालेली आहे आणि नेक्स्ट टार्गेट तो विषय असेल. त्या विषयाच्या संदर्भात सुद्धा मी ज्या टायमाला लाईव्ह येणार आहे जागेवर जाऊन इथून पुढचे काही लाईव्ह माझे जागेवरती होणार आहेत. फक्त माझी गोरगरीब जनतेला विनंती आहे की कुणीही घाबरून जाऊ नका. कारण मला वाटतं की ज्या दिवशी मी हे सगळे 181 डॉक्युमेंट्स बाहेर काढले त्यावेळेस मला त्या भागातून अनेक लोकांचे फोन आले की तात्या आमचा काय विषय नाही. तात्या गोरगरिबांवरती कधीच येत नाही. कारण माझी ताकद खऱ्या अर्थाने गोरगरीब जनता माझी ताकद आहे. त्यामुळे मी स्पष्ट भाषेमध्ये सांगितलं की या सगळ्या गोष्टी करून 7-8 वर्ष झाली. त्यामुळे 7-8 वर्ष जर या सगळ्या प्रकरणाला झाली असेल तर आता कोणी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या गोरगरीब लोकांवरती कारवाई न करतात त्यांची ज्यांनी फसवणूक केली ज्यांनी शासनाची फसवणूक केली अशा लोकांवरती कारवाई झाल्या पाहिजे. धन्यवाद.